Okay, good morning. Our next lecture is bacterial growth, or we can say bacterial growth curve. Like how in a orderly fashion bacteria grows. Okay, so keep in mind that this is the figure which is showing a transverse binary fission. This is showing transverse binary fission, isn't it? How? I'll show you. Okay, for example, a young cell that is at early phase of life. This is a young cell that is early phase of life. Now what are the content of that cell? At this outside, the cell wall. Okay, internal to the cell wall, that is called a cell membrane, yellowish cell membrane. Then this is called as chromosome, isn't it? Chromosome. Okay, then second chromosome. Hey, this is second chromosome, but which is not needed to see now. And these are the ribosomes, blue color particles. These are the ribosomes. Okay, so if a cell wanted to multiply or wanted to grow, go for reproduction, isn't it? Reproduction, that is called as transverse binary fission. बायनरी फिशन म्हणजे एकाचे दोन होणे, बायनरी म्हणजे दोन होणे, फिशन म्हणजे तुकडे होणे, पण ट्रान्सफर म्हणजे ॲट द सेंटर, इजंट इट? ट्रान्सफर मीन्स ॲट द सेंटर. ओके, लेट अस सी व्हॉट विल हॅपन हियर. पॅरेंट सेल प्रिपेअर्स फॉर सेल डिव्हिजन बाय एनलार्जिंग सेल वॉल. पॅरेंट सेल काय करते? छोट्या सेलचं रूपांतर मोठ्या सेलमध्ये करते, मोठ्या सेलमध्ये करते. एनलार्ज इट्स सेल वॉल. आता वाढ कशामध्ये होते मग? सेल वॉल वाढतो आहे, सेल वॉल बाहेरचा ब्राऊन कलरचा सेल वॉल, इजंट इट? मिडवे ऑफ द सेल ओव्हरऑल व्हॉल्यूम, सेल वॉलचा व्हॉल्यूम वाढतो, मग पाण्याचा आतमध्ये वॉटर अपटेक घेतली जाते, रायबोझोमचं मल्टिप्लिकेशन केलं जातं. मिडवे इन द सेल वॉल डेव्हलप्स नॉच. वॉलच्या आतमध्ये सेल वॉलच्या तिथे नॉच डेव्हलप केला. नॉच म्हणजे खाच, इनवर्ड ग्रोथसाठी ही. दिस इज कॉल्ड ॲज नॉच, इजंट इट? दिस इज कॉल्ड ॲज नॉच. ओके, सो ही नॉच इथे डेव्हलप केली आहे. नॉच इथे बघा, इथे ही नॉच आतल्या साईडला. नॉच म्हणजे काय? अशी. दिस इज कॉल्ड ॲज नॉच. ट्रान्सफर सेप्टम, आणि त्या नॉचचं रूपांतर सेप्टममध्ये होतं. ही जोडली जाते, लक्षात घ्या, ही सेप्टम जोडली जाते नंतर. हा नॉच जो आहे ना, अशा प्रकारे, आणि नंतर काय होईल? जोडली गेली, आणि ह्या त्याच्या बाहेरचा सेल वॉल, सेप्टम तयार झाला, पार्टिशन, विभागणी तयार झाली, इजंट इट? अँड डुप्लिकेट क्रोमोझोम्स बिकम अफिक्स्ड टू ए स्पेशल मेम्ब्रेन. त्यांनी काय सांगितलं? क्रोमोझोमची डुप्लिकेशन सुरू झाली ह्याचमध्ये. इथे बघा, आता क्रोमोझोम नंबर 2 प्रोडक्शन सुरू झालं, म्हणजे नॉच डेव्हलपमेंट, क्रोमोझोम नंबर 2 डेव्हलपमेंट आणि सेल वॉलचं एनलार्जमेंट, हे सगळं व्हायला सुरुवात होते, बरोबर? मग पुढे काय होतं? द सेप्टम विल बी ग्रोज इनवर्ड. हा सेप्टम जो आहे, नॉच जो आहे इथला, हा नॉच तो आतल्या साईडला यायला सुरुवात होतो, आतल्या साईडला. मग इथे जागा आहे ती नॉच आतल्या साईडला अजून जास्त आला आहे. क्रोमोझोम्स आर पुल्ड टुवर्ड्स अपोजिट एंड ऑफ द सेल. क्रोमोझोम्स दोन्ही बाजूला अपोजिट साईडला ओढले जातात. ओके, देन अदर सायटोप्लाझमिक कंपोनंट्स आर डिस्ट्रीब्युटेड रँडमली टू द 2 डेव्हलपिंग सेल्स. मग बाकीचे कंपोनंट, रायबोझोम्स असतील, सायटोप्लाझम असेल, ते दोन्हीकडे इक्वल प्रमाणात किंवा रँडमली डेव्हलप केलेत, रँडमली. ओके, आणि त्याच्यानंतर सेप्टम, पुढचा पॉईंट, सेप्टम इज सिंथसाइज्ड कम्प्लिटली थ्रू द सेल सेंटर. सेप्टम पूर्ण तयार झाला, इथे बघा तुम्ही, सेप्टम पूर्ण तयार झाला आहे, इजंट इट? पॅचेस इटसेल्फ, सॉरी, अँड द सेल मेम्ब्रेन पॅचेट्स इटसेल्फ दॅट आर द 2 सेपरेट सेल्स चेंबर्स. आणि मग सेल स्वतःचं अस्तित्व सुरुवात करते, म्हणजे तू सेपरेट आहे, मी सेपरेट आहे, इजंट इट? सेपरेट सेल चेंबर स्वतः काम सुरू करतात. ओके, and last, at this point daughter cells are divides. काही ऑर्गॅनिझम एकामेकापासून पटकन सेपरेट होतात.
पण काही ऑर्गॅनिझम असे चेन वाढतात. हा एका सेलपासून 2 झाले. पुढचं काय स्टेज असेल, चेनच्या फॉर्मॅटमध्ये राहायचं असेल तर परत ह्याची इकडं 2 झाले, याचे इकडं 2 झाले, परत प्रत्येक अशी चेनच्या फॉर्मॅटमध्ये वाढत राहतात. अशी लॉंग चेन तयार होते त्याला, इजंट इट. ओके, सो दिस इज ऑलवेज ग्रोथ. आता जनरेशन टाईम काय, व्हॉट इज द जनरेशन टाईम, व्हॉट इज द GT. ओके, GT मीन्स व्हॉट, generation time. It is a time taken by a microorganism, to double its population, isn't it. स्वतःचं पॉप्युलेशन डबल करण्यासाठी घेतलेला वेळ, टाईम रिक्वायर्ड ऑफ अ सेल टू डिवाइड, किंवा स्वतःचं पॉप्युलेशन डबल करण्यासाठी लागणारा टाईम म्हणजे जनरेशन टाईम. माणसाच्या बाबतीत किती, 25व्या वर्षी लग्न केलं की तिथून त्याचं पॉप्युलेशन डबल होतं, 25 years. ॲव्हरेज बॅक्टेरिया इज 1.1 to 3 तास, 1 ते 3 तासात बॅक्टेरियाचं पॉप्युलेशन डबल होतं. इशर्शिया कोली मात्र 20 मिनिटामध्ये, 17 मिनिटामध्ये ते 20 मिनिटामध्ये त्याचं पॉप्युलेशन डबल करतो. म्हणजे एका फ्लास्कमध्ये समजा 100 सेल आहेत इशर्शिया कोलीच्या, तर 20 मिनिटामध्ये ह्याच्या 200 होतात. विचार करा. 20 जनरेशन इन 7 hours, 7 घंट्यामध्ये 20 जनरेशन होतात. 1 सेल बिकम 1 million सेल्स. 1 million म्हणजे 10 लाख, इजंट इट. अजून एक शून्य लागेल, 10 लाख. म्हणजे एक सेल जर मी एका फ्लास्कमध्ये टाकली आणि 7 तास दिले, तर त्या फ्लास्कमध्ये 7 तासामध्ये 10 लाख सेल्स तयार होतील. ओके, यू कॅन सी ओवर दिस प्लेस लाईक दिस हाऊ इट गोज, फ्रॉम 1 सेल, 1 to 2, 2 to 4, 4 to 8, 8 to 16, 16 to 32. नंबर ऑफ जनरेशन, 5व्या जनरेशनला 32 झाले, हजंट इट. 5व्या जनरेशनला 32 झाले. नाव यू कॅन सी ओवर दिस प्लेस, दिस इज द ग्राफ, इजंट इट. प्लॉटिंग ऑन द ग्राफ प्लॉट करायचा आहे. बघा मग कसं आहे, सुरुवातीला स्लो आहे, मग नंतर एक्सपोनेन्शियल तुफान. कारण 1च्या 2 झाल्या, 2च्या 4 झाल्या, 4च्या 8 झाल्या, 8च्या 6 झाल्या, 6. पण इथे 500 नंतर डायरेक्ट 1000, 1000 नंतर 2000, 2000 नंतर 4000, लाईकवाईज प्रत्येक इजंट इट. हां, नाव दिस इज द बॅक्टेरियल ग्रोथ कर्व, स्टँडर्ड ग्रोथ कर्व. पण आता हे कधीपर्यंत चालणार आहे, म्हणजे से फॉर एक्झाम्पल इफ आय टोल्ड यू पीपल अबाउट से फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया ग्रोज एव्हरी 17 मिनिटला डबल होतं पॉप्युलेशन. 2चे 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 16 झाले, 16चे 32 झाले, 32चे 64 झाले, 128 झाले, 256 झाले, त्याच्यानंतर 512 झाले, 1024 झाले, 1024 झाले, त्याच्यानंतर 2048 झाले, असे. पण हाऊ लॉंग इट विल गोज, कितीपर्यंत जाणार, कधीपर्यंत जाणार सांगा. जोपर्यंत न्यूट्रियंट आहेत, अनलेस अँड अंटिल न्यूट्रियंट फिनिशेस दॅट ऑर्गॅनिझम कंटिन्यूज टू ग्रो. प्लस तिथलं एन्व्हायरमेंट किती चांगलं आहे, इंटरनल एन्व्हायरमेंट. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे, बॅक्टेरिया वाढत आहेत तिथे आतमध्ये सेल, मग बॅक्टेरियासाठी आतमध्ये कोणी बाथरूम बांधलं आहे का, टॉयलेट आहे का आतमध्ये, नाही. वॉट एव्हर द एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम इज देअर, isn't it. Whatever the excretory waste is there, that excretory waste will be inside the test tube only. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला काय सांगतो मी, बघा इथे स्टेशनरी फेज येतो ना, हा स्टेशनरी फेज सुरुवातीला ऑर्गॅनिझम एकदम स्लो ग्रो होतो, म्हणजे तो वातावरणाशी जुळवून घेतो आहे, त्याला लॅग फेज म्हणतो आपण. इथे फुल स्पीडनं वाढतो, त्याला एक्सपोनेन्शियल फेज किंवा लॉग फेज म्हणतो आपण, त्याला लॉग फेज. आणि इथे स्टेशनरी फेज, इथून पुढे कुठलीही वाढ दिसत नाही. वाढ न दिसण्याचे काही रिझन्स आहेत. काय रिझन्स आहेत, पहिले काय रिझन्स, न्यूट्रिएंट संपले, डाऊन ॲरो म्हणजे संपले, टॉक्सिक वेस्ट जमा झालं, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट चेंज झालं, आतमधलं टेम्परेचर चेंज झालं, वातावरण गरम झालं, कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात झाला, ऑक्सिजन संपला, इजंट इट. टॉक्सिक वेस्ट भरपूर जमा झाले. देन न्यूट्रिएंट तर ऑलरेडी संपलेच आहेत.
लॅक ऑफ बायोलॉजिकल स्पेस. लॅक ऑफ बायोलॉजी, राहण्यासारखी जागाच नाही. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे, या टेस्ट ट्यूबमध्ये सुरुवातीला 100 ऑर्गॅनिझम आनंदाने राहत होते, पण एकाच घरात 100 जर राहत आहे तर त्याऐवजी जर सांगितलं 10 लाख जण एकाच घरात राहा, 10 लाख लोकांनी, 10 लाख पीपल कॅन रिसाईड. मग एकाच ज्या घरात 100ची कॅपॅसिटी होती तिथे 10 लाख लोक राहायला लागले, तर लॅक ऑफ बायोलॉजिकल स्पेस, राहण्यासाठी जागाच राहणार नाही. आणि लास्ट, कदाचित ह्याच्या पाठीमागं असं पण असू शकतं की मरतायत तेवढेच वाढतायत, म्हणून इथे स्टेशनरी फेज मिळू शकतो. हे त्याचे कारणं झाले. दीज आर द प्रोबेबल रिझन्स आय विल टेल यू. सो लॉग फेज, लॅग फेज आहे पहिला, हा लॅग फेज, दिस इज कॉल्ड एज लॅग फेज. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज लॅग फेज. दिस इज कॉल्ड एक्सपोनेन्शियल फेज और लॉग फेज. लॉग आणि हा लॅग अँड लॉग कंप्लीट वेगळे. बॅक्टेरिया आर प्रिपेरिंग देअर सेल्स फॉर द ग्रोथ. बॅक्टेरिया स्वतःच्या सेलला प्रिपेअर करतो आहे. लॉग फेज काय, ग्रोथ अप्रॉक्सिमेटली अँड एक्सपोनेन्शियल कर्व, स्ट्रेट लाईन ऑन अ लॉगॅरिथमिक स्केल. म्हणजे अशी तिरपी स्ट्रेट लाईन मिळते तुम्हाला. काय, कशासाठी? कारण ऑर्गॅनिझम तिथं फुल स्पीडने वाढत असतो, त्यांना खायला प्यायला चांगलं भेटतं, त्यांना ऑक्सिजन असतो, कार्बन डायऑक्साईड कमी असतो, टॉक्सिक वेस्ट बिलकुल नसतो, सगळं काही फेवरेबल असतं त्यांना पाहिजे तसं. स्टेशनरी फेज, सेल स्टॉप्स ग्रोईंग अँड शट डाऊन देअर ग्रोथ मशिनरी. त्यांच्या स्वतःच्या मशिनरी, चयापचय क्रिया थांबते सगळी. वाईल टर्निंग द स्ट्रेस रिस्पॉन्स टू हेल्प द रिटेन व्हायबिलिटी. आणि त्यांच्यावर एवढा तणाव वाढतो कारण वातावरणात तिथे सगळे टॉक्सिक वेस्ट जमा झालेले असतात, आजूबाजूचे वातावरण चेंज झालेलं असतं, मग त्यांच्यावर तणाव आहे. कारण खायला काहीच नाही आजूबाजूला, टेम्परेचर चेंज झालं आहे, ॲसिडिक कंडिशन तयार झाली आहे, कारण सगळं वेस्ट तिथंच सोडलेलं आहे त्यांनी, इजंट इट. आणि मग त्याच्यानंतर काय होईल, व्हॉट विल बी देअर, एवढं सगळं अनबिअरेबल कंडिशनला जाईल, असहन शक्तीच्या पुढे जाईल आणि ऑर्गॅनिझम सुरुवात करेल मरण्यासाठी. आणि मग तिथे तुमचा जिवंत असलेल्या बॅक्टेरियाचा ग्राफ हा मरण्याच्या दिशेने झुकेल आणि तिथे सगळे ऑर्गॅनिझम मरायला लागतील. फर्स्ट लॅग फेज, त्याच्या मागची कारणं काय आहेत? आता हा प्रश्न बऱ्याच वेळेस एक्झामला आलेला आहे बरं, एव्हरी टाईम, मला वाटतं ऑलमोस्ट बऱ्याच वेळेस एक्झामला विचारलेला आहे. नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट ॲपियर्स टू रिमेन कॉन्स्टंट ऑल्दो दे मे इन्क्रीज ग्रेटर इन साईज. सुरुवातीला लॅग फेजमध्ये लक्षात घ्या, हा जो तुमचा लॅग फेज आहे ना, ह्या लॅग फेजमध्ये सेलचा नंबर तेवढाच राहतो. म्हणजे समजा सुरुवातीला 100 सेल असतील ना, तर 100च राहतात, फक्त त्या सेलची साईज वाढते. म्हणजे छोटी सेल असेल appears remains to constant, म्हणजे सेल तेवढ्याच राहत आहेत 100, ऑल्दो दे मे इन्क्रीज द ग्रेटली इन साईज. त्यांची साईज वाढते सेलची. सेल ॲडॉप्ट टू द न्यू एन्व्हायरमेंट. सेल नवीन वातावरणाला एखाद्या फ्लास्कमध्ये वातावरणाशी जुळवून घेतात. आलं लक्षात? दे स्टार्ट सिंथेसायझिंग एन्झाईम अँड मॉलिक्यूल रिक्वायर्ड फॉर बॅक्टेरियल ग्रोथ. ह्याच फेजमध्ये लॅग फेज, ह्या लॅग फेजमध्येच ते स्वतःला लागणारे एन्झाईम्स आणि बाकीच्या गोष्टी ते तयार करायला सुरुवात करतात. आलं लक्षात? सो टाईप ऑफ ऑर्गॅनिझम, द लेंथ ऑफ दिस फेज डिपेंड्स अपॉन. आता ह्या फेजची जी लेंथ आहे, ही लेंथ आपण म्हणतो एवढी लेंथ आहे त्याची, बरोबर आहे का नाही? ही कशावर डिपेंडंट आहे? टाईप ऑफ ऑर्गॅनिझम, कुठल्या टाईपचं ऑर्गॅनिझम आहे, टाईप ऑफ इनॉक्युलम, तुम्ही किती ऑर्गॅनिझम टाकलेत, आणि टाईप ऑफ ग्रोथ मीडियम, खायला काय दिले. म्हणजे आपण दुधाचं दही करताना जे विरजन घालतो, आलं लक्षात, ते विरजन, मग त्यातला ऑर्गॅनिझम कुठला आहे, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. मग त्याचा जनरेशन टाईम 20 मिनिटाचा आहे का 20 घंट्याचा आहे, इजंट इट? 20 मिनिट की 20 मिनिट्स असेल तर तो फास्ट ग्रो होईल, पण 20 आवर्स असेल तर दही तयार व्हायला 10 दिवस लागतील, आणि 20 मिनिट असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तुम्हाला छान दही मिळेल. कर्डलिंग ऑफ मिल्क म्हणतो आपण त्याला. टाईप ऑफ ऑर्गॅनिझम, त्याचा जनरेशन टाईम कमी आहे की जास्त आहे, आलं लक्षात? ह्याच्यात तुम्ही टाकला आहे. त्याच्यानंतर तुम्ही साईज ऑफ इनॉक्युलम तुम्ही किती टाकले. समजा 1 लिटर दुधामध्ये तुम्ही फक्त चमच्यावर टाकलं, किंवा 10 लिटर दुधामध्ये तुम्ही 1 चमच्यावर टाकलं तर ते पुरत नाही. पण अर्धा लिटर 500 ml मिल्कमध्ये जर चमच्याभर विरजन घातलं ते चालतं, कारण डायल्युशन व्हायला नाही पाहिजे. देअर शुड नॉट बी ओव्हर डायल्युशन. इनॉक्युलम म्हणजे काय, तुम्ही विरजन किती घालताय दुधामध्ये, 10 लिटरमध्ये 1 चमचा घातला ना तर पुरत नाही, कारण विरजन कमी पडलं, डायल्युशन झालं ऑर्गॅनिझमचं, मग त्यांना स्ट्रेस आला. समुद्रामध्ये एकटा माणूस पोहायला ऑफ ग्रोथ मीडियम, तुम्ही त्याला खायला काय दिले, किती चांगल्या प्रकारचं आहे ते,
ओके. एक्सपोनेन्शियल फेज, लॉग फेज म्हणतो आपण त्याला. मोस्ट ॲक्टिव्ह ह्या फेजमध्ये सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतात ऑर्गॅनिझम. इथे सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह, फुल स्पीडने वाढतात. नंबर ऑफ बॅक्टेरिया इन्क्रीज स्टेडीली बाय द टाईम. फुल स्पीडने वाढत राहतात स्टेडी. दिस फेज कंटिन्यूज अंटिल न्यूट्रिएंट मीडियम इज एक्झॉस्टेड और टॉक्सिक मेटाबॉलाइट ॲक्युमुलेट. हे फेज कधीपर्यंत चालू राहतो? इथंपर्यंत. अशाच पद्धतीनं कधीपर्यंत चालू राहतो? जोपर्यंत न्यूट्रिएंट आहे तोपर्यंत, प्लस टॉक्सिक वेस्ट तिथं जोपर्यंत जनरेट होत नाही तोपर्यंत. टॉक्सिक मेटाबॉलाइट ॲक्युमुलेट झाले, साठले की याचं काम संपलं. आता हे ती स्पीड. मग कारण कसं आहे, चांगल्या वातावरणात कुणी ग्रो होतो, वातावरण विषारी झालं की विषय संपला. बॅक्टेरिया हायली ससेप्टिबल टू अँटीबायोटिक ॲट दिस फेज. आणि ह्या फेजमध्ये ऑर्गॅनिझम सगळ्यात जास्त अँटीबायोटिकला ससेप्टिबल असतात. लास्ट बट वन फेज, त्याच्या अगोदरचा फेज लास्ट बट वन, स्टेशनरी फेज म्हणतो आपण त्याला. हा एक्झॉशन ऑफ न्यूट्रिएंट. इथं वातावरणातले सगळे न्यूट्रिएंट संपलेत. ह्या फ्लास्कमधले ऑर्गॅनिझम समजा 100 टाकले होते, त्याचे 1 करोड झालेत. आता 1 करोड झालेत, 1 करोड ऑर्गॅनिझम वाढलेत, 100पासून 1 करोड झाले. त्याचा अर्थ काय? इथले खाद्य सगळं संपलं ह्या फ्लास्कमधलं. खाद्य फ्रेश टाका, नाहीतर हे मरणार. न्यूट्रिएंट सगळे संपलेत. ॲक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिक वेस्ट. आता एवढे ऑर्गॅनिझम वाढलेत 1 करोड, मग कॉमन सेन्सची गोष्ट आहे. त्यांचं सगळ्यांचं वेस्टसुद्धा ह्याच फ्लास्कमध्ये. टॉक्सिक प्रोडक्ट्स. डिक्रीज इन ग्रोथ. आता हे खाद्य संपलं, टॉक्सिक वेस्ट, आजूबाजूची वातावरण घाण झालं, तर त्यांची वाढ ऑफकोर्स थांबते. डिक्रीज इन ग्रोथ रेट. स्लो लॉस ऑफ सेल. ऑफ न्यू सेल थ्रू ग्रोथ अँड सेल डिव्हिजन. काही वेळेस कधी म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, ग्रोथ रेट इज बॅलेन्स्ड बाय डेथ रेट. म्हणजे जेवढ्या सेल नवीन तयार होतात तेवढ्याच मरत आहेत. त्याच्यामुळे स्टेशनरी मिळतो. आलं लक्षात? स्टेशनरी का मिळतो? 100 जन्माला आल्या, 100 मेल्या. आलं लक्षात? फॉर्मेशन ऑफ न्यू सेल थ्रू द ग्रोथ अँड डिव्हिजन. नंबर ऑफ व्हायबल बॅक्टेरिया रिमेन्स कॉन्स्टंट. जिवंत असलेल्या बॅक्टेरियाची संख्या मात्र कॉन्स्टंट राहते. का? 100 जन्माला आले, 100 मेले, आणि म्हणून तुम्हाला स्टेशनरी भेटला. ओके. सो दीज आर द रिझन्स बिहाइंड स्टेशनरी फेज. हे सगळे रिझन्स लिहायला पाहिजे ना एक्झाममध्ये. विदाऊट रायटिंग दीज एक्झाम्पल्स किंवा हे रिझन न लिहिता जर तुम्ही सायकल एक्सप्लेन करत असाल तर ते अलाउड नाही आहे. डेथ फेज. आता इथे मात्र फेज पूर्ण इन्व्हर्ट व्हायला लागला आहे. लॅग फेज, लॉग फेज, स्टेशनरी फेज आणि डेथ फेज. म्हणजे इथे ऑर्गॅनिझम मरायला लागले. इजंट इट? डेथ फेज चौथा फेज आहे. ॲज अ न्यूट्रिएंट बिकम लेस व्हायबल अँड वेस्ट प्रोडक्ट इन्क्रीज. न्यूट्रिएंट अजिबातच नाही आहेत. न्यूट्रिएंट पूर्ण संपलेत. इजंट इट? न्यूट्रिएंट पूर्ण संपलेत आणि टॉक्सिक वेस्ट हे भरपूर वाढलेत. टॉक्सिक वेस्ट हे भरपूर वाढलेत. इजंट इट? नंबर ऑफ सेल्स डाईंग. म्हणजे मरणाऱ्या सेलची संख्या वाढते. कंटिन्यूस टू राईज. मरणाऱ्या सेलची संख्या कंटिन्यूज टू राईज. म्हणजे सेल मारायला लागतात कारण वातावरण सहन होत नाही. इन डेथ फेज नंबर ऑफ लिव्हिंग सेल डिक्रीजेस एक्सपोनेन्शियल. पॉप्युलेशन ऑफ ग्रोथ एक्सपिरियन्सेस शार्प डिक्लाइन. म्हणजे मरणाऱ्या सेलची संख्या ही ट्रिमेंडस असते आणि जिवंत राहणाऱ्यांची कमी किंवा जन्माला येणाऱ्याची कमी. सो यू कॅन सी ऑफ दिस प्लेस. दिस इज द जनरल ग्रोथ पॅटर्न ऑब्झर्व. लॅग फेजचा इथंपर्यंत तुम्हाला लॅग दिसेल आणि हा ट्रिमेंडस लॉग फेज दिसेल. आलं लक्षात? युजली दिसेल. तर याला आपण म्हणतो बॅक्टेरियल ग्रोथ कर्व. वी कॅन से व्हॉट इट इज बॅक्टेरियल. एखाद्या फ्लास्कमध्ये सी फॉर एक्झाम्पल इनसाइड अ फ्लास्क वी हॅव टेकन फ्रेश मीडिया अँड वी हॅव टेकन स्पून ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. चमच्याभर ऑर्गॅनिझम टाकले, स्पून. इजंट इट? मग ते कसे ग्रोथ पॅटर्न फॉलो करतील? तर सुरुवातीला त्याच्यामध्ये चमच्याभर ऑर्गॅनिझम टाकले. समजा दुधाचं दही करण्याचा प्रक्रिया त्याच्यामध्ये, तर सुरुवातीला ते 2 तास ॲडजस्ट करतील. त्याला आपण म्हणतो लॅग फेज. लॅग फेज ॲडजस्ट झाल्यानंतर ते फुल स्पीडने वाढत जातील कारण दुधामध्ये त्यांना केसिन प्रोटीन आहे खायला, लॅक्टोज शुगर आहे, फॅट आहेत, सगळं आहे. ओके. त्याच्यानंतर मात्र त्यांचे न्यूट्रिएंट संपतील आणि त्यांच्या वाढीमध्ये त्यांनी सगळे टॉक्सिक मटेरियल तिथं तयार केले आहेत. म्हणून त्यांचं स्टेशनरी फेज येईल. आणि एक फेज असा येईल की तिथे त्यांना आता जगणं शक्य होणार नाही. तिथून ते डेथ फेजला जातील. ओके. सो लाईकवाईज वी कॅन से दॅट दिस इज द ग्रोथ फेज ऑफ द बॅक्टेरिया. ओके. So this is end of today's lecture.